नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज बघू शकता मस्त अशी मी झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं बनवलेलं आहे आणि खूप सुंदर लागते हे. जशी आपण आमटी बनवतो ना, आंब्याची आमटी, तर सेम तशीच प्रोसेस आहे. फक्त आपण याच्यात पाणी एकही थेंब घालणार नाही हो. आणि हा खूप म्हणजे जास्त दिवसही टिकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 1-2 महिने तरी आरामात टिकतो. तर मस्त असा मी बघू शकता असा मोठा आंबा, जसं आपण मुरब्बा वगैरे करतो ना, आम्ही आमच्याकडे याला पिवंडी आंबा म्हणतो. तर हा आंबा घेतलेला आहे आणि याचा छान अशा म्हणजे चिऱ्या करून घ्यायच्या आहे सगळ्या बाजूनी आणि याला याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता तुकडे घेणार आहे करून. तर माझ्याकडे अजून आंबे शिल्लक होते, तर त्याचं मी लोणचं बनवणार आहे आणि ती रेसिपी मी नक्की शेअर करीन तुमच्यासोबत. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे आहे. पण सुरुवातीला अगोदर हा जो आंबा आहे ना, छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि छान पुसून पण घ्यायचा आहे. याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब नको. तर मी गूळ बारीक करून घेतला आणि कढई थोडीशी आपण गरम करून ठेवायची कमी गॅसवर आणि त्याच्यामध्ये गूळ घातला की लगेच 1 मिनिटातच आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी चिरून घालून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता, नाईट काढली तरी चालते. आणि आता हे छान आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे गूळ. तर अंदाजे 5 ते 10 मिनिटातच म्हणजे गूळ मेल्ट व्हायला सुरुवात होऊन जातो. एकदम कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे. जर आपण फुल स्पीडमध्ये केलं तर गूळ जळून जाईल. त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर घातलेला आहे आणि तिखट पावडर पण घालायचं आहे आपल्याला, पण तो आपण नंतर घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे. अंदाजे 5 ते 10 मिनिटानंतर गूळ पूर्ण मेल्ट होऊन जातो. तर बघू शकता हलका हलका मेल्ट झालेला आहे आणि आपल्याला याला झाकून ठेवायचं नाही आहे, असं हलवत राहायचं आहे. तर आता आपला गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. बघू शकता मस्त असं छान 1-2 राहिलेले आहे तुकडे याचे गुळाचे, तर ते आपल्याला चम्मचच्या साहाय्याने फोडून घ्यायचे आहे. हे लोणचं एवढं भारी लागतं ना, खूपच सुंदर. मी तर नेहमीच करत असते हे लोणचं आणि आपण याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर मी 1 चम्मच तिखट पावडर घातलेला आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी जास्तच प्रमाणात सुटलेलं आहे. आपण थोड्या वेळानंतर याला म्हणजे जे काही पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं गुळही विरघळला आहे आणि पाण्याचं पण म्हणजे आंब्याचं पण पाणी सुटलेलं आहे त्याला. तर बघू शकता इथं आता छान मस्त असं गुळाचं जे पाणी आहे ना, ते आपल्याला आटू द्यायचं आहे, थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. आणि बघू शकता छान आंबे पण छान शिजलेले आहे इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याच्यामध्ये टाकून त्याचा थोडासा छान फ्लेवर येतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यात जिरा पण ॲड करू शकता, मेथी दाणे पण ॲड करू शकता. पण मी काही तेवढं करत बसली नाही. फक्त हेच लसणाच्या पाकळ्या आणि तिखट मीठं साधं म्हणजे टाकूनच साधंच लोणचं तयार केलेलं आहे आणि एकदम झटपट तयार झालं होतं. जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही तामझाम करावं लागत नाही ते. आणि बघू शकता आता याला मी थोडासा हलकासा मोठा स्पीड केला आहे याचा गॅसचा, अंदाजे 1-2 मिनटं फक्त, कारण की गूळ आपल्याला थोडंसं घट्टपणा येऊ द्यायचा आहे आणि म्हणून लगेच मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर बघू शकता आता मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे छान थंड होऊ द्यायचं आहे. एका काचेच्या बरणीत तुम्ही छान याला स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. बाय बाय.